आणि यानंतर आता बातमी परळीतून आहे। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आजपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय। आजपासून त्यांचं आमरण उपोषण सुरू होत आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून त्या आमरण उपोषण करणार आहेत। तर महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याची त्यांची मुख्य मागणी आहे। काय सांगाल, आता 16 महिने उलटून गेले ते आपल्या न्यायाच्या हक्कासाठी आता आपण उपोषण बसतात, काय प्रतिक्रिया असणार आहे? आमचा लढाच न्यायासाठी आहे। माझ्या पतीला 16 महिने उलटून जाऊन बी आमचे आरोपी मोकाट आहेत। त्यासाठी आम्ही आज उपोषणासाठी निघालो आहोत। बीडला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रभू वैद्यनाथाच्या मंदिर दर्शन करून निघणार आहोत। आजपासून अधिवेशन पण चालू होणार आहे। त्याच्यावर भरोसा आहे आम्हाला। मुख्यमंत्री साहेबांकडून एवढीच अपेक्षा आहे की आमच्या न्यायाच्या लढ्यात साथ देऊन आम्हाला SIT CID दाखल करून माझ्या पतीच्या जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यास मदत करावी, हीच आमची मागणी आहे। त्याच्यासाठी तो उपोषण आहे ना, ते बी बेमुदत आहे। जोपर्यंत मला आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत मी उठणारच नाही ना उपोषणाची। का तर मी थकून गेले न्याय मागून मागून, त्या पोलिसांच्या दाराला चक्र हाणून मग का आम्हाला न्याय देत नाही? तर मुख्यमंत्री काय आव्हान करणार तुम्ही आज? मी एवढं सांगणार की मुख्यमंत्री साहेबांना की माझ्या नवऱ्याला जे सुप्रियाताईंनी पण अर्ज दिला आहे आणि सुरेश साहेबांनी अर्ज आहे, तरी पण तुम्ही SIT CID दाखल केली नाही। मग उपोषणात मला आश्वासनच दिलं पाहिजे की SIT CID दाखल करून ज्यांचे कॉल आलेत आहेत त्यांची CDR तपासून त्यांची नार्को टेस्ट करून माझ्या पतीचे आरोपी तात्काळ अटक केले पाहिजेत। कॅमेरामन आप्पासाहेब मोगळकर, कसं मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड।